काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील 5 विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेणार आहेत। त्यासाठी सभेची जय्यत तयारी सुरू आहे। नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलाय, त्यामुळे आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार सभा पार पडली। महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अंबरनाथ बदलापूरमध्ये विकासाची स्पर्धा असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिंदेंनी दिली आहे। चंद्रपूरच्या वरोरा भद्रावती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते सचिन पायलट यांची जाहीर सभेला संबोधित केलं। काँग्रेसने आरक्षण आणि संविधान वाचवल्याचं पायलट यांनी म्हटलंय। तसंच भाजपचं डबल इंजिन सरकार केवळ धूर सोडत असून त्यांना विकासाशी देणं घेणं नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। मीरा भाईंदरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली। महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईकांच्या प्रचारासाठी योगी मैदानात उतरले। सभेदरम्यान हजारो नागरिक उपस्थित होते, मात्र त्यांनी स्थानिक मुद्द्यांवर भाषण केल्यामुळे श्रोते आणि कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं। सीमा की सुरक्षा करना जानता है। याद करिए 2014 के पहले के भारत में क्या होता था। मुंबईतील टागोर नगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा कारंजे यांनी प्रचार रॅली काढली। रॅलीत अभिनेते गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश मस्के सहभागी झाले होते। यंदा सुवर्णा कारंजेचा निश्चित विजय होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। परभणीच्या विधानसभेच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। पाथरीमध्ये बंडखोर उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांनी कॉर्नर बैठकांवर जोर दिलाय। बाबाजानी दुर्राणींनी मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे। कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला। आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सांस्कृतिक मैदानावर होणार आहे। याच मैदानावर संभाजीनगर किंवा औरंगाबाद अशी हाक बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती, त्यामुळे शिवसेना आणि मैदानाचं एक भावनिक नातं आहे। या ऐतिहासिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची जोरदार सभा होईल असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केला आहे। संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली। दरम्यान पारंपरिक पक्षाने जनतेसाठी काहीही केलं नाहीये, त्यामुळे प्रस्थापित सोडून इतरांनाही संधी मिळायला हवी असं वक्तव्य राजे यांनी केलं। राहुरी तालुक्यातील वांबोरीत प्राजक्त तनपुरेंच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली। दरम्यान जबाबदार टाकल्यावर माझ्या पक्षाचा आमदार जनतेसाठी कष्ट करतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवा असं आवाहन शरद पवारांनी केलंय। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत, तर दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे कन्नडमध्ये सभा घेतील। उदयसिंह राजपूत यांच्या प्रचारार्थ आणि रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधवांच्या विरोधात उद्धव ठाकरे प्रचार सभा घेत आहेत, तर नेवासा आणि श्रीगोंद्यातही उद्धव ठाकरेंची सभा होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेवराईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मयुरीताई खडेकर यांच्या प्रचारार्थ सकाळी 11 वाजता सभा होईल। त्यानंतर रमेश गालफाडे यांच्या प्रचारार्थ मोंढा मैदानामध्ये सभा होणार आहे। हडपसर आणि खडकवासल्यातही संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा पार पडेल। उल्हासनगरमध्ये होणारी योगींची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे। भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ योगी सभा घेणार होते, त्यासाठी दुपारपासूनच भर उन्हात नागरिक सभास्थळी येऊन बसले होते, मात्र योगी सभेला येणार नाही हे कळताच नागरिकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतलाय। पोरादेवीचे महंत सुनील महाराज राठोड यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। पोरादेवीचा ज्या गतीनं विकास झाला त्याच गतीनं वाशिम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मी भाजपात प्रवेश केल्याचं सुनील महाराज यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी धरणगावच्या सभेत गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली आहे। 23 तारखेनंतर टपरीवाला पुन्हा टपरीवरच जाणार। उद्धव ठाकरेंनी अशा अनेक टपरीवाल्यांना खासदार केलं, आमदार केलं, मंत्री केलं, मात्र टपरीवाला लायकीवरच गेला अशा शब्दात राऊतांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे। राज्यात मुख्यमंत्री पदाची चर्चा ही फक्त महाविकास आघाडीबाबतच होते, महायुतीमध्ये होत नाही, त्यामुळे त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याची चर्चा करावी असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी लगावलाय। सांगलीवाडीमध्ये ते बोलत होते। 10 वर्षे राजकारण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी वरळीमध्ये रॅली काढल्यानंतर संदीप देशपांडेंनी जोरदार निशाणा साधलाय। एक काळ असा होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात भाषणासाठी बोलावलं जायचं। आज परिस्थिती अशी आहे की त्यांना तेलंगणामधून लोक बोलवावी लागतात असल्याचा निशाणा देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना लगावला। सदस्यांना 300 ते 500 चौरस फुटाची घरे
मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढते, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. वरळीतील प्रचार रॅलीत त्यांनी मनसेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठवली आहे. देवेंद्र फडणवीसांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील 70 लाख रामोशी समाज महायुतीच्या मागे आहे, असं राजे उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी घोषणा केली आहे. काँग्रेस सरकारनं रामोशी बेडर समाज मातीमध्ये गाडले, मात्र महायुतीने समाजाच्या 13 मागण्या मान्य केल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. जनतेला जर लाथ मारत असतील तर आता जनतेनं त्यांना लाथ मारावी, अशी टीका संभाजीराजेंनी रावसाहेब दानवेंवर केली आहे. दरम्यान अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानावरही संभाजीराजेंनी निशाणा साधलाय. आता सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं वाटत नाही, असं रामदास आठवले म्हणाले. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो आहे आणि प्रत्येकात पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो, त्यामुळे शरद पवारांवर आलेला आरोप मान्य नाही. मात्र काँग्रेसनं जातीवाद संपवलेला नाही, तो संपुष्टात यावा अशी अपेक्षा असल्याचं आठवले म्हणाले. शिरूर हवेली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार माऊली कटकेंच्या प्रचारार्थ भाऊ कदमांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी लवकरच घोडगंगा साखर कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसंच घड्याळालाच मतदान करा असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे. पुण्यातील निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमची माहिती देण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केलाय. निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली आहे. पुण्यातील निवडणूक अधिकारी निष्पक्ष नाहीत, ईव्हीएम डेटा देण्यास टाळाटाळ करतायत असा आरोप चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे आणि शिरूरचे उमेदवार अशोक पवारांनी केला आहे. विद्यमान सरकार जाणार हे या लोकांना कळून चुकलंय, त्यामुळे उद्धव साहेबांना त्रास देण्यासाठी त्यांच्या बॅगा 2 दिवस तपासल्या, अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे. उद्धव ठाकरेंकडे 12.5 ते 13 कोटी जनतेचं मत आहे, हे त्यांना कळल्यानं ते आज हादरलेत, असंही जाधव म्हणाले. बीडमध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीत बाळासाहेब आजबे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आष्टीमध्ये महायुतीचं तिकीट बाळासाहेब आजबे यांना कसं मिळालं याचे पुरावे असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. तर पुढील 2 दिवसात पुरावे समोर आणणार असल्याचा इशारा धस यांनी दिलाय. मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो असं मोठं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलंय. सत्तारांनी रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. संभाजीनगरच्या अजिंठा इथं एका सभेत सत्तारांनी हे वक्तव्य केलं. तर माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असंही सत्तारांनी सांगितलंय. आमची लढाई आर्वीचे उमेदवार वानखेडेंसोबत नसून देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, असं वक्तव्य वर्ध्याचे खासदार अमर काळेंनी केलंय. आर्वी मतदारसंघात अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून सुमित वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेत धक्का बसला म्हणून महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली असा टोला शरद पवारांनी लगावलाय. तसंच 1500 रुपये दिले, मात्र आता बहिणींच्या रक्षणाची गरज असल्याचं सांगत आम्हाला साथ दिल्यास महिलांना 3000 रुपये देऊ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्यात बदल करण्यासाठी मोदी प्रयत्न करतायत अशी टीका शरद पवारांनी केली आहे. आणि घटनेत बदल करण्यासाठी भाजपला 400 खासदार पाहिजेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. तसंच देशाची घटना टिकवायची असेल तर 400 पार करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळी मवियाने लोकांची दिशाभूल करून खोटा प्रचार केला, पण दुसऱ्यांदा ही जनता फसणार नाही. शरद पवारांनी केंद्रात मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी काहीच केलं नाही अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. डबल इंजिन सरकारनं काम केलं तेव्हा शेतकऱ्याचा उद्धार झाल्याचं पियुष गोयल म्हणाले. सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली आहे. सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले. तसंच घड्याळाचं चिन्ह वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्याही सूचना दिल्या. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे राजकारण चांगलंच तापलं. उमेदवारांमध्ये सुरू असलेले शाब्दिक वाद आता पोस्टर वॉरपर्यंत पोहोचलेत. अकोला पश्चिममध्ये अज्ञात व्यक्तीनं बंडखोरांचे बॅनर्स फाडलेत. नेमके हे बॅनर्स कोणी फाडले हे अद्याप समजू शकलं नाहीये. साताऱ्यातील माणखटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यमान ओंबासे यांना ट्रम्पेट चिन्ह मिळालंय. सध्या त्यांनी ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्दप्रयोग करून मत मागण्यास सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं कारवाई करण्याची मागणी केली आहे.